श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य, म्हणजेच काय की येणारा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। आणि आपण कुठल्या शहरातनं कुठल्या गावातनं हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, कुंभ राशीचे व्यक्ती अतिशय प्रामाणिक असतात, अतिशय नम्र असतात आणि त्यांना आपण दिलेले जे काम आहे ते चोखपणे कुंभ राशीचे व्यक्ती ह्या करत असतात। कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहेत। मित्रांनो, आता सध्या बघा की कुंभ राशीला 7.5चे दुसरे चरण चालू आहे आणि लवकरच कुंभ राशीला 7.5चे तिसरे चरण हे चालू होणार आहे। 29 मार्च 2025 रोजी 7.5चे तिसरे चरण हे कुंभ राशीला चालू होणार आहे। मित्रांनो, आता कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा कसा असणार आहे ते आता आपण सविस्तरपणे बघूया। पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे। कुठल्याही प्रकारचा आजार त्यांना जाणवणार नाही, कुठल्याही प्रकारचे दुखणं त्यांना जाणवणार नाही, परंतु नोकरीमध्ये तुम्हाला थोडासा ताण जाणवणार आहे। तो ताण तुम्हाला हलका करावा लागणार आहे। तो तुमच्या कुटुंबातील मुलाबाळांसोबत तुम्ही वेळ घालवा, कुटुंबाच्या व्यक्तींबरोबर वेळ घालवा, त्यामुळे तुमचा ताण हा थोडासा कमी होणार आहे। त्याचबरोबर तुमचा मानसिक आणि शारीरिक ताण थकवा दूर करण्यासाठी तुम्ही योगा करा, व्यायाम करा, यामुळे तुमचा मानसिक आणि शारीरिक आरोग्य पण उत्तम राहतं आणि ताण पण हलका होतो। त्यानंतर जे कुंभ राशीच्या ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ व्यक्ती असतील, महिला असतील, त्यांना जर बीपी शुगरचा त्रास असेल तर त्यांनी सुद्धा बीपी शुगरचा त्रास हा अंगावर न काढता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। येणाऱ्या आठवड्यात तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधोपचार नक्की त्यावर करा। त्याचबरोबर तुम्ही जर बाहेर फिरण्यासाठी जाणार असाल किंवा तुम्ही जर कामानिमित्त बाहेर जाणार असाल तर खाण्यापिण्याच्या आपल्या सवयीकडे लक्ष द्या। तुम्हाला जे पदार्थ तुमच्या शरीराला चालणार नाही असे पदार्थ तुम्ही खाऊ नका। तेलकट आंबट पदार्थ खाणे प्रवासादरम्यान नक्की टाळा। एकंदरीत येणारा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे। थोडंसं तुम्हाला कामात ताणतणाव जाणवणार आहे, परंतु तो ताणतणाव तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बोलल्यानंतर कमी होणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की कुंभ राशीचे जे नोकरदार वर्ग आहेत त्या नोकरदार वर्गाला कसा जाणार आहे येणारा आठवडा। तर बघूया, नोकरदार जे वर्ग आहेत त्या नोकरदार वर्गाला नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळणार आहे। तुमचे वरिष्ठ तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या देतील। ज्या कुंभ राशीच्या व्यक्तींना प्रमोशन पाहिजे असेल त्यांना प्रमोशन सुद्धा मिळणार आहे। नोकरीमध्ये बढती त्यांना मिळणार आहे। त्याचबरोबर पगारवाढ सुद्धा येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते। त्याचबरोबर ज्या लोकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली पाहिजे असेल त्यांना बदली सुद्धा येणाऱ्या आठवड्यात त्यांची होऊ शकते। त्याचबरोबर बघा मित्रांनो, तुमच्या शांत स्वभावामुळे आणि गोड बोलण्यामुळे तुमचे जे कामावर जे सहकारी असतील ते सुद्धा तुम्हाला मदत करतील आणि येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला वरिष्ठ एखादे काम देतील, त्या कामात तुम्ही सहकाऱ्यांसोबत चांगलं काम ते तुम्ही करणार आहात। त्याचबरोबर बघा मित्रांनो, की ज्यांना नोकरी नाही अशा कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता येणाऱ्या आठवड्यात आहे। म्हणजेच काय की तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला असाल किंवा नोकरी मिळण्याच्या अपेक्षेने ज्या ठिकाणी गेला असाल त्या ठिकाणी तुम्हाला नोकरीसाठी बोलवणं येऊ शकतं। त्याचबरोबर मित्रांनो बघा की एखादी नवीन जबाबदारी तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मिळू शकते। त्या नोकरीची नवीन जबाबदारी तुम्ही चांगल्या रीतीने पार पाडणार आहात, त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील। त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत येणारा आठवडा हा आर्थिक बाबतीत तुम्हाला कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे। आर्थिक लाभ तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात होणार आहे। तुम्ही नवीन एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहात। तुम्ही जर एखाद्या ठिकाणी उधारी दिली असेल किंवा तुम्ही कर्ज कोणाला दिले असेल ते कर्ज सुद्धा येणाऱ्या आठवड्यात तुमचे वसूल होणार आहे, तुमची उधारी तुमची वसूल होणार आहे। त्याचबरोबर बघा मित्रांनो की तुमचे पैसे जे अडकले असतील ते अडकलेले पैसे सुद्धा येणाऱ्या आठवड्यात तुमचे मोकळे होणार आहे। मित्रांनो बघा, लक्षात ठेवा की आर्थिक आवक जरी तुमची वाढली असली तरी तुमची अनावश्यक खर्च तुम्ही टाळलेला बरा। अनावश्यक खर्च करू नका। अनावश्यक खर्च तुम्ही जर टाळला तर तीच बचत तुमच्या भविष्यात तुम्हाला उपयोगी पडेल आणि भविष्यात तुम्ही ती गुंतवणूक करू शकता।
म्हणजेच काय की येणारा आठवडा तुमच्या आर्थिक बाबतीसाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही नवीन व्यवसाय टाकू शकता. तुम्हाला नवीन व्यवसायात नवीन संधी प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला व्यवसायासाठी कर्ज पाहिजे असेल तर ते कर्जसुद्धा तुमच्या येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तुम्ही नवीन व्यवसाय टाकू शकता. त्याचबरोबर ज्यांना नवीन व्यवसायात सुरुवात केलेली असेल त्यांचासुद्धा व्यवसाय येणाऱ्या आठवड्यात भरभराटीला येऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर बघूया की तुमचं वैवाहिक जीवन, येणाऱ्या आठवड्यात वैवाहिक जीवन सुद्धा तुमचं अतिशय चांगलं असणार आहे. तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं चांगलं पटणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या ठिकाणी फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात. त्याचबरोबर एखाद्या चांगल्या ठिकाणी तुम्ही फिरण्यासाठी जाणार आहात. ज्या लोकांचे विवाह झालेले नाहीये अशा व्यक्तींच्या विवाह होण्याचं येणाऱ्या आठवड्यात होऊ शकतो. जे लग्नासाठी इच्छुक लोक आहेत, व्यक्ती आहेत, त्यांचं लग्न येणाऱ्या आठवड्यात होऊ शकतं. त्याचबरोबर मित्रांनो बघा तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचं चांगलं पटणार आहे मित्रांनो. बघा की त्यानंतर आपण बघूया की महिलांसाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला कामात थोडीशी थकवा जाणवणार आहे. तुम्ही कामात थकवा जाणवणार असल्यामुळे तुम्हाला थोडासा कामात ताणतणाव जाणवणार आहे. तर तुम्ही ताणतणाव न घेता तुम्ही व्यायाम करा, योगा करा. योगा आणि व्यायाम केल्यामुळे महिलांचा सुद्धा ताणतणाव हा कमी होणार आहे. त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. जर विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा असतील तर त्यात सुद्धा तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात चांगलं यश मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल त्यांचा सुद्धा परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी काही अडचणी येत असतील त्या अडचणी सुद्धा येणाऱ्या आठवड्यात तुमच्या दूर होणार आहेत मित्रांनो. बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींना काही उपाय देखील येणाऱ्या आठवड्यात करायचे आहेत. त्यातले पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनी महाराजांना काळे तीळ व तेल वाहू शकता. त्याचबरोबर तुम्ही हनुमान चालीसाचे वाचन सुद्धा येणाऱ्या आठवड्यात करू शकता मित्रांनो. तुम्ही पशुपक्ष्यांना देखील पाणी दाणा खाऊ घालू शकता मित्रांनो. हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो. की दर शनिवारी तुम्ही हनुमान चालीसाचे वाचन नक्की करा. येणारा आठवडा हा कुंभ राशी या व्यक्तींसाठी एक नवीन शिकण्याची नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या चांगल्या बोलण्यामुळे, शांत स्वभावामुळे त्यांना एखाद्या नवीन गोष्टी शिकण्यासाठी मिळणार आहे. नवीन संधी चालून येणार आहेत. त्याचबरोबर बघा मित्रांनो की तुम्ही येणाऱ्या आठवड्यात कुठलंही काम करताना यशस्वी होणार आहात. त्यामुळे न डगमगता प्रयत्न नक्की करा. यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आताच आपण बघितलं मित्रांनो की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.